जळगाव तसेच धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे। 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। धरणगाव तसेच जळगाव तालुक्यात काही गावांमध्ये अक्षरशः गहू, ज्वारी, मका ही पिके जमीनदोस्त झाली आहेत। पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धडकले व नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना दिली आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघात जवळपास 3000 हेक्टरवर तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 6000 हेक्टरवर एवढी मोठी नुकसान झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पंचनामे या ठिकाणी सुरू केलेले धरणगाव तालुक्यामध्ये असेल, जळगाव ग्रामीणमध्ये असेल, केळी, मका, गहू याचं नुकसान झालं आहे आणि पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत होईल याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे। साधारण किती नुकसान झालं भाऊ जिल्ह्यात आपल्या? जवळपास 3000 हेक्टर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आमचा प्राथमिक अंदाज आहे। गहू, मका, केळी, हरभरा आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 6-7 हजाराच्या वर